नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरती आणि मम्मा. मंडळी, आज की नाही मला आणि विशालला नाशिकसाठी निघायचं आहे आणि खूप जास्त पाऊस चालू आहे. इगतपुरी आणि नाशिकसाठी हाय अलर्ट दिलेला आहे. पण आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ती कंपनी चालू आहे आणि परत तिथे मॅनेजर लोक आहेत. ॲक्च्युली लास्ट 8 दिवसामध्ये ते लोक नव्हते, त्यामुळे मग आमचं काम पेंडिंग राहिलं होतं आणि आज आहे. तर मला आणि विशालला जायचं आहे तिकडे, महत्त्वाचं काम आहे आमचं. खूप जास्त पाऊस चालला आहे, पण मग आरविशला मी पप्पांकडे ठेवलं आणि आम्ही निघतो आहोत जाण्यासाठी आता. तर पण पाऊस एवढं भारी आहे. विशालला म्हटलं काही टेन्शन नाही घ्यायचं, अगदी म्हटलं जास्त मजा करत करत जाऊ, पावसामध्ये मस्त एन्जॉय करू. नाहीतरी तुम्ही मला कुठे फिरायला घेऊन जात नाही, तर मग असं समजा की आपण फिरायलाच चाललो आहोत आणि मस्त म्हटलं टाईम स्पेंड करू, जाऊ, आपलं काम पण होईल आणि आपल्याला ह्या पावसाचा आनंद पण घेता येईल म्हटलं मस्त. तर चला, आता तर तुम्हाला माहिती आहे धावपळीमध्ये आम्हाला असं फिरायला वगैरे खूप फिरण्यासारखे ठिकाणं आहेत, खूप बघण्यासारखं आहे, पण थोडं नाही टाईम मिळत आहे आणि याच्यातून जसं जसं फ्री होत तसं आम्ही फिरायला सुरुवात करणारच आहे. पण मग आता मी त्यांना म्हटलं चला, तुम्ही तर असंही मला फिरायला घेऊन जात नाही ना. फिरायला तर भरपूर जागा आहे आमच्याकडे. आता फिरायलाच आम्ही हिला बोललो, मी आता फिरायलाच तुला घेऊन चाललोय. पाऊस भरपूर चालू आहे, पाऊसचा एन्जॉयमेंट आम्ही घेणार आहोत आता. आणि मंडळी, आमच्या घरासमोर जे डोंगर आहेत ना, तिकडनं असे वरतून धबधबे वाहत आहेत आणि खूप भारी वातावरण आहे. पण मी तुमच्यासोबत शेअर करेल ते. डोंगरावर असे फॉग वगैरे पण दिसत आहे. खूप भारी, खूप भारी, एवढं भारी वातावरण झालंय. पण पाऊस खूप जास्त आहे मंडळी आणि हाय अलर्ट दिलेला आहे. इगतपुरीसाठी ढगफुटी सांगितलं, पण म्हणजे आहे, चालू आहे सकाळपासून. पण काल रात्री जो पाऊस होता तो अगदी भयानक होता. आता थोडाफार कमी झालेला आहे इथे पाऊस, पण मग काय सांगता येणार नाही, कारण हे 24 तास त्यांनी सांगितलेलेच आहेत पावसाचे म्हणून. पण आता सध्या तरी थोडा पाऊस कमी आहे. रात्री खूप जास्त पाऊस पडलेला आहे, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. ठीक आहे, चला निघतो आणि मी रेनकोट घालणार आहे, विशाल पण रेनकोट घालणार आहे आणि चला मस्त आमची गाडी आणि आम्ही निघतो आहोत नाशिकला. आपण मंडळी, विशाल मला रेनकोट घालून देत आहेत. बरं, तुला घालता येत नाही तर मी तुला रेनकोट घालून देतो. इकडे बघा, हे बघा, विशाल मला रेनकोट घालून देत आहेत. जास्त पीठ झालं, पीठ झालं जास्त. हे बटन हे लावा ना, म्हणजे ओलं नाही होणार. तर मी रेनकोट घातलेलं आहे. आता विशाल रेनकोट घालतील. सगळं घ्या ना सामान. मोबाईल घ्यायला लागतील, मोबाईल आतमध्ये टाकून देऊ, आता बाहेर नाही काढायचा. आणि ते सर्टिफिकेट पण घ्या, लागतात सोबत. ठीक आहे, चला मग निघतो आम्ही इकडनं. असं करायचं तुम्ही म्हणजे. मी ना जेव्हा ना 3rd स्टँडर्डला होते ना, तेव्हा रेनकोट घातलेला होता आणि मग आता त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता रेनकोट घातला आहे. मध्ये कधीच मी रेनकोट घातलेला नाही आहे. आणि मग असं चला, मला पावसात भिजायला खूप जास्त आवडतं, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. विशालला बिलकुल पाऊस आवडत नाही ना. पावसामध्ये लोकांचे नुकसान खूप होतात, मला ते आवडत नाही. आणि आपले जे राहिलेले कामं आहेत ते पण अडून जातात, ते कामं होत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, पण आता काय बोलू शकता, निसर्ग आहे. पाऊस पडलाच पाहिजे. पण आणि मला या उलट आहे, मला खूप जास्त पाऊस आवडतो, खूप म्हणजे खूप अति आवडतो पाऊस मला, पावसात भिजायला. तर मग मजाच आहे. पण आता आरविश आहे आणि कसं म्हणजे 4 वर्ष कसं आरविश लहान होता, त्याला सर्दी होईल म्हणजे सगळेजण ओरडतात, तुम्हाला माहिती आहे. मला भिजून नाही देत पावसामध्ये. तरी लास्ट इयर मी पप्पांच्या टेरेसवरती जाऊन भिजले होते पावसामध्ये. असं मला खूप जास्त आवडतं पाऊस आणि असं असलं तर अजून मज्जा. ठीक आहे, चला मग फिरायला घेऊन जाणार मला. काम पण आणि पाऊस, फिरायला पण. काम महत्वाचं ना, फिरायला तर कधी घेऊन जात नाही तुम्ही. फिरायला जाऊन लहान लेकरू आपल्याला, त्याच्यामुळे आरुषला लय मजा आली आरुषची. तुम्ही कुठे चालले, एवढं पावसात नाही घेऊन जाऊ शकता ना त्याला, तसं प्रॉब्लेम आहे, आजारी पडतो मग. मंडळी, इकडे तुम्ही डोंगरावरती बघू शकतात किती फॉग जमा झालेलं आहे आणि झरणे वाहत आहेत अक्षरशः तिकडनं. आम्ही हायवेला थांबलोय, बट मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शेअर केलंय मी. हे बघा, आणि आता आम्ही कुठे टाक्यातलाय ना हो, आपण टाक्याला, बोरठेंबाला. हे बघा, डोंगर दिसतच नाही, फक्त पाणी वाहताना दिसतंय. चलो भाई, मोबाईल गेला हो रहा है, चलो. हे बघा हायवे, हा नाशिक मुंबई. विशाल चला मग निघतो आम्ही आता, निघूया. चला.
पाऊस, थंडी भरपूर वाजते, मजा येते पण. ठीक आहे, चलो. तर मंडळी आम्ही जास्त भिजलेलो आहोत, तुम्हाला दिसतच असेल. आणि हे बघा विशाल, खूप पाऊस चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आम्हाला पूर्ण भिजलोय आम्ही. हो. आणि या पावसामध्ये आम्हाला इच्छा झाली गरम गरम काहीतरी कांदा खाण्याची. भजी. कांदा भजी भेटली तर खूप छान होईल, कारण की आम्ही 2-3 जागी विचारलं पण आम्हाला कांदा भजी नाही भेटली. तर आम्ही इथं आता मुंडेगावला थांबलो आहे. मुंडेगावला एक रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो आहे. तिथे गरम बघू आता काय, कांदा भजी भेटली तर उत्तम आहे. नंतर हा. दुसरं काहीतरी आम्ही करूया आता काहीतरी ना. घेऊया. भूक पण लागली आहे मला भूक पण थोडीशी. लागली. ठीक आहे, चला बघू आता काय भेटतं. कोणतं आहे? बजरंग आहे, आय थिंक नाव काय याचं? ओके. मुंडे गावामध्ये नाही आहे म्हणजे आपल्याला अजून किती वेळ लागेल पोहोचण्यासाठी? 15-20 मिनटं. 15-20 मिनटं आहे अजून. भूक लागली आहे आणि मस्त गरम गरम काय खायला मिळतं ते बघूया आपण. चला मग. बॅड लक असं आहे की इथे कांदा भजी नाही भेटली हो. आणि नाही आहे ते. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला वडापाव आहे, पाववडा आहे, सँडविच आहेत, मिसळ आहेत, वडा रस्सा आहे, भरपूर गोष्टी आहेत. भरपूर गोष्टी आहे, पण जे खायचं ते नाही आहे, कांदा भजी. चला पुढे शोधूया मग. तर मंडळी आम्ही इथं थांबलो आहे, तिथे आपलं वाडीवाऱ्याला आम्हाला जी वस्तू पाहिजे होती कांदा भजी ती भेटलं आहे आम्हाला, म्हणून आम्ही थांबलो इथं भजी खायला. कारण की खूप भूक लागली आहे, नाश्ता वगैरे सकाळी काय केला नव्हता घरून. तर आम्ही इथं थांबलो. आता ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर द्यायला 10 मिनटं लागेल अजून, है ना. भूक लागली. भूक तर लागलीच आहे, कारण की काय खाल्लं नव्हतं आपण, है ना. बोल. तर भूक लागली आहे आणि कांदा भजीची ऑर्डर दिली आहे. येत आहेत. बाहेर एवढा पाऊस चालू आहे, खूप पाऊस चालू आहे. पण एक असं झालं की आम्ही ज्या कंपनीच्या कामासाठी आलो होतो ती कंपनी बंद झाली आहे आता सध्या, कारण हाय अलर्ट आहे. पाऊस जास्त असल्यामुळे कंपनीला सोडून दिलेलं आहे ना विशाल. कंपनी लवकर बंद केली आहे, कारण की काल न्यूजमध्ये हाय अलर्ट दिलं होतं, त्याच्या कारणामुळे सगळ्यांना लवकर सोडलं आहे. आणि आम्ही ना सकाळी कन्फर्म पण केलं होतं की लवकर सोडतील किंवा बंद असेल, तर ते बोलले नाही मॅडम चालू आहे दिवसभर, तुम्ही कधी पण या. आणि नेमकं आम्ही निघालोय आणि या लोकेशनवरती पोहोचलोय हो ना विशाल. इथनं 5 मिनटं आहे फक्त, इथे फक्त 5 मिनटावरती ती कंपनी आहे. आणि तिथे पोहोचलं आणि लगेच सांगितलं कंपनी सोडली मॅडम, नाही पॉसिबल आहे. मग असं आता जायचं घरी, काय बोलणार हो. आता घरी जावं लागेल, इथं बरोबर काय करायचं. एवढा पावसात आलोय मंडळी आम्ही, एवढा पावसात जाऊ दे मला फिरायला भेटलं. ठीक आहे, नशिबाच्या पुढे जाता येत नाही तुम्हाला माहिती आहे. पण मग मनसोक्त पावसात भिजणं झालेलं आहे माझं. भिजणं म्हणजे रेनकोट होतं तरी मी भिजलेली आहे. आणि आता कांदा भजी पण खायला भेटतं, तो एक आनंद आहे. जे सुख मिळालं त्याच्यात समाधानी मानायचं का नाही हो. ठीक आहे, चला मग आता ऑर्डर आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. फायनली कांदा भजी आलेली आहे, तिकडे बघा. तर मंडळी फायनली आमची कांदा भजी ऑर्डर दिली होती, ते आले, तुम्ही पाहू शकता. हे बघा कांदा भजी. आणि या पावसाळ्यात आणि या मोसममध्ये कांदा भजी खाणे एकदम भारी लागतं, एकदम मजा येते खायला. आणि आणि हिरवी मिरची पण आहे, हे बघा मिरची. कशी आहे बघ टेस्ट, भारी आहे, मजा आहे. इकडे आहे छान गरम गरम, इकडे आहे छान गरम गरम कॉफी. विशाल कांदा भजी त्याच्यासोबत चहा किंवा कॉफी प्यायला खूप एन्जॉय, खूप भारी वाटतं. तर आम्ही तेच केलं आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही कॉफी ऑर्डर केली होती, कॉफी आमच्या टेबलला आलेली आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो, कारण की तुम्ही पाहू शकता बाहेर खूप पाऊस चालू आहे. बाहेरचं वातावरण बघा, खूपच भारी. मंडळी आम्ही थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आहोत आणि मस्त जेवण केलं आहे, गरमागरम जेवण केलं. आणि मग आता ॲक्च्युली आम्ही तिकडनं जेव्हा निघालो नाशिकमधनं तो खूप जोराचा पाऊस होता, मला शूट करायला काहीच जमलं नाही. मध्ये आम्ही परत एकदा थांबलो होतो, परत एकदा चहा घेतला होता, कारण खूप जास्त थंडी वाजत होती त्यामुळे. आणि आता येऊन पोचले घरी. इकडे बघा, तुम्हाला मागे आमची कॉलनी दिसत असेल, हे बघा पूर्ण धुकं पसरलं आहे. आणि आमच्या इगतपुरीला फॉक्स सिटी म्हणून का ओळखलं जातं हे थोडं मी तुम्हाला दाखवेल आता. आता मी चालले पप्पांच्या टेरेसवरती इथे तुम्हाला दाखवण्यासाठी की हिला फॉक्स सिटी असं का म्हणतात, किती जास्त धुकं आहे ते तुम्हाला दाखवते. इथून जर बघितलं तर कॉलनी पण आहे ना अशी धुकट दिसते पूर्ण. आणि ही तर सुरुवात आहे, अजून थोड्या वेळाने पूर्ण धुकं होऊन जाईल. अजिबात म्हणजे अजिबात समोरचं घरसुद्धा दिसणार नाही, ही परिस्थिती असेल. दाखवते तुम्हाला. तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता, हे असं वातावरण पावसाचं, पूर्ण धुकं पसरलेलं आहे. आणि आता आपण टेरेसवर जाऊन बघूया काय परिस्थिती आहे.
ॲक्च्युली पप्पांच्या घराचं काम चालू आहे बघा, पप्पांच्या घराचं बांधकाम. 2 रूम आहे, इकडे एक रूम आहे, तिकडे एक रूम आहे, 2 रूम झालेत. आणि त्या चिमण्या एवढ्या सुंदर बसल्यात मंडळी, तुम्हाला मी तिकडे जवळ गेले ना तर त्या उडून जातील. आणि कसं पाऊस उघडला आहे ना तर त्याबरोबर अशा सहाऱ्याला येऊन बसल्यात. ते घराची जी ग्रिल आहे ना तिच्यावरती, आणि त्या खूप सुंदर बसल्यात. मी थोडी जरी पुढे गेले तर त्या उडून जातील लगेच. हे बघा, ह्या ज्या तुम्हाला छोटे 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 ग्रिलवरती जे बसलेले दिसते ना ह्या ठिकाणी, ते पूर्ण चिमण्या बसलेल्या आहेत. ते किती सुंदर दिसत आहेत, खूप भारी. पुढे गेले तर ते उडून जातील, एकही नाही दिसणार. हे बघा, झूम करून दाखवते तुम्हाला, क्लिअर नाही दिसणार. चिवताई चिवताई, ए चिवताई चिवताई, हे बघा ते बघा खाली पण बसल्यात आणि वरती ग्रिलवरती तेवढा भारी बसलेल्या आहेत त्या. हे बघा इथे रीती आहे. चिवताई चिवताई बघा उडायला लागल्या. हे बघा, ही आमची आहे फॉक्स सिटी. आणि ते घर आपलं दिसतही नसेल तुम्हाला इथनं. ते बघा, ते साड्या थोडं 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 दिसतात, ते घर आपलं आहे. हे बघा, पूर्ण धुकं 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 पसरलं आहे. आणि आत्ता 4 वाजलेत संध्याकाळचे, तरी ही परिस्थिती आहे. डोंगर नाही दिसत आहे, काही नाही दिसत आहे. आणि डोंगरांवरून तर खूप सुंदर झरे वाहत आहेत, पण आता ते काय दिसणार नाही, थोड्या वेळाने दिसतील ते. जसं जसं वातावरण क्लिअर होईल, पाऊस कमी होईल, त्याच्यानंतर ते दिसतील. त्याला म्हणतात फॉक्स सिटी. आता इथे समोर आहे ना, हे जे पाणी साचलेलं आहे ना, तिथे आवनी सुरू होईल आता काही दिवसांनी. आवनी सगळ्या गोष्टी सुरू होतील आता. काय एक नंबर नजारा आहे, खूप भारी. स्पेशली मी तुम्हाला हे धुकंधुकंचं वातावरण जे आहे ते दाखवण्यासाठीच मी वरती आले होते. आणि खूप भारी वाटतं, खूप भारी, म्हणजे पाहायला एवढं भारी वाटतं ना. जर तुम्ही मुंबईवरून वगैरे इकडे येणार असाल ना, जर तुम्ही मुंबईवरून किंवा कुठून बाहेरून इथे फिरण्यासाठी येणार असाल ना, तो बेस्ट जागा आहे. 2 दिवस असे निवांतचे तुम्ही इथे काढू शकतात. आणि खूप जास्त विला, रेस्टॉरंट, मोठे मोठे हॉटेल वगैरे सगळ्या सुखसुविधा इकडे उपलब्ध आहेत. जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर नक्की तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल, कुठे फिरायचं जायचं तुम्ही जर प्लॅन करत असेल तर आमच्या फॉक्स सिटीला या. तुम्हाला लोणावळ्यापेक्षा जास्त इकडे मजा येईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण वातावरणच एवढं सुंदर आहे ना, खूप भारी आहे, खूप भारी. फिरण्यासारखं खूप गोष्टी आहेत तिथे असं. तर मग नक्की ह्या वेळेला इगतपुरी प्लॅन करा तुम्ही, असं करा. तर मंडळी चला, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.